नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज शेपूची भाजी आपणास एकदम साध्या पद्धतीने करून दाखवणार आहे। त्यासाठी मी ही भाजीची एक गड्डी घेतलेली आहे। आता ही भाजी मी आपणास तोडून दाखवते। ही भाजी तोडल्यानंतर धुवून कापून धुवून चिरून घ्यायची आणि नंतर भाजीची सगळी प्रोसिजर करायची। ही अशी भाजी हे भाजी अशी आपण साफ करून घ्यायची आणि नंतर हे धुवून घ्यायची, चिरायची, नंतर सगळी प्रोसिजर आपल्याला दाखवते। भाजी मी स्वच्छ धुवून बघा कापून कशी बारीक घेतलेली आहे। एखादा असं मोठं असलं तरी ते शिजून जाते। ही बारीक कापून घेतलेली आहे। आता मी हे घेतलेले फोडणीसाठी साहित्य लसूण मी तेलात घातलेले आहे। हा लसूण चांगला लालसर होईपर्यंत आपण ह्याला मस्त पैकी लाल करून घेऊया। त्याच्याबरोबरच मी आता हे मिरची कापून घेतलेली घेणार आहे। मिरची आपण तिखट घातल्यानंतर चवीला चांगली लागते। शेपूची भाजी एकदम टेस्टी। घरच्या साहित्यात 2-3 साहित्यात मी आता ही भाजी आपणास करून दाखवणार आहे। जादा साहित्य मी घालणार नाही, कारण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, कांदा हे पण घालू शकतो आपण, आपल्याला आवडत असलं तर। पण मला आवडत नाही, मला शेपूची भाजीचा वासच छान वाटतो, म्हणून मी त्याच्यामध्ये दुसऱ्या वस्तू कुठल्या घालत नाही। घालत मिरची आणि लसूणच घालत असतो, कारण ह्याच्यातली मिरची आणि लसूण आपण खाऊ शकतो, कारण टेस्टी लागत असते। त्यामध्ये शेपूच्या भाजीची टेस्ट उतरलेली असते, म्हणून आपण हे मस्तपैकी आता हे दोन्ही लाल झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी आता शेपूची भाजी घालत आहे। खालीवर घातल्यानंतर हे मी धुवून साफ करून घेतलेलं मुगाची डाळ 15 मिनिट मी भिजत घातलेली, त्यामुळे ती छान शिजते आणि खाण्यास एकदम छान लागत असते। ते 15-20 मिनिट किंवा अर्धा तास आपण आपल्या जवळ वेळ असला तर भिजत घालायचे, म्हणजे भाजी खाण्यास एकदम चविष्ट आणि छान लागत असते। आता हे आपली भाजी एकदम मी गॅस फुलच ठेवलेला आहे। आता हे त्यामध्ये मीठ घालते। मीठ आपल्याला चवीपुरतंच घालायचं, जादा घालायचं नाही, नाहीतर भाजी खारट होते। बघा भाजी माझी किती छान झालेली आहे। आता मी 15 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवते। नंतर आपणास दाखवते। ह्याला पाणी घालायची जरूरत नाही। हे बघा पाणी आपोआप ह्याला सुटलेलं आहे। 5 मिनिटाने वाफेने पाणी सुटलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये ती भाजी आता मस्तपैकी शिजणार आहे। वास पण छान सुटलेला आहे। आता अजून 10 मिनिटे मी ह्याला झाकून ठेवते। आमच्या पाण्यानं हे मी भाजी शिजवलेली आहे। बघा किती छान झालेली आहे का, एक नंबर। आता हे ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यास एकदम मजा येत असते। ज्वारीची भाकरी बरोबर, चपातीवर, कशाबरोबर पण आपण खाऊ शकता आणि एकदम भाजी छान झालेली आहे। बघा मी आता हे बाउलमध्ये काढून घेते आणि आपणास दाखवते। हे सगळं मस्तपैकी शिजलेली, डाळ बी हिच्याबरोबर शिजलेली आहे। ही माझी भाजी करून तयार झालेली आहे। भाजी आणि भाकरी खाण्यास एक नंबर लागत असते आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि 4-5 साहित्यातच मी ही भाजी केलेली आहे। तुम्ही नक्की ही भाजी करून पहा। अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बघितल्या लाईक करा। मी व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत असते। थँक्यू।